नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण केली आहे हिवाळा स्पेशल 1 पॉट मील, असं संबोधलं तरी वावगं ठरू नये अशी पौष्टिकतेनं भरलेली बाजरीची खिचडी बघा कशी मऊ छान झाली आहे। यामध्ये वापरलेल्या प्रत्येक पदार्थांचे गुणधर्म मी रेसिपी करत असताना तुम्हाला सांगितलेच आहेत। बघा, माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा, माझ्या रेसिपीला लाईक करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। चला आता इतरच बोलत बसल्यापेक्षा ही खिचडी कशी केली ते आता आपण बघूया। त्यासाठी आपण घेतलेलं आहे ही 1 वाटी बाजरी। ह्या बाजरीची मी मिक्सरमध्ये फिरवून अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे। त्यामध्ये टाकायला हे पाव वाटी तांदूळ आणि ही पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। हे आता तिने एकत्र केल्यानंतर हे कोमट पाण्यानं 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण हे भिजण्यासाठी आपण गरम पाण्यातच टाकून ठेवणार आहे। एकदा थंड एकदा गरम पाणी वापरलं तर हे पटकन भिजलं जात नाही आणि शिजलं पण जात नाही, म्हणून यामध्ये पहिल्यांदा धुण्यासाठी आपण हे कोमट पाणी वापरायचं आहे। असं चोळून चोळून 3 वेळा धुवून घेते। त्यामध्ये आता हे गरम पाणी टाकून घेऊया। हे पूर्ण बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घालून घ्या आणि हे अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित भिजलं जातं। ही बाजरी आपली चांगली भिजेपर्यंत त्यामध्ये टाकायला ह्या भाज्या, हे आता 1 वांग, ह्या अर्धा बटाटा, 1 टोमॅटो, हा साधारण 1-2-2.5 इंच हा दुधी भोपळ्याचा तुकडा मी घेतलेला आहे, 1 मोठ्या साईजचा कांदा, हे आलं लसूण, ह्या 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि फोडणीसाठी हा कढीपत्ता आणि ही हिरवी मिरची वापरणार आहे। बाजरी भिजेपर्यंत हे चांगलं बारीक चिरून घेते। बघा आता अर्ध्या तासातच आपली बाजरी डाळ तांदूळ कसे छान भिजलेले आहेत। ह्यामधलं आता पाणी काढून घेऊया आणि ह्या भाज्या मी अशा चिरून घेतलीत। चला तर आता या खिचडीची आपण फोडणी बघूया। बघा आता कुकर आपला गरम झाला आहे, त्यात टाकून घेऊया हे साधारण 2 चमचे तूप। फोडणीला आपण तूप टाकल्यामुळे या खिचडीला आपल्या चव पण छान येते। आणि त्यामध्ये आता टाकूया हे साधारण 2 चमचे तेल। गॅस आता मी हा मीडियम करून घेतलेला आहे, पटकन आपल्या भाज्या कांदा परतून होतो। आता त्यात फोडणीला टाकूया हे छोटा अर्धा चमचा मेथ्या, अर्धा चमचा मोहरी, 1 अर्धा चमचा जिरे, छोटा पाव चमचा हिंग आणि 1 चमचा तीळ आणि हा छोटा अर्धा चमचा ओवा। ते पण आता सगळं आपण फोडणीत टाकून घेतले। त्यात आता टाकूया मिरची, कांदा आणि कढीपत्ता। फोडणीसाठी वापरलेल्या तिळामुळं आणि तुपामुळं आपल्या त्वचेची स्निग्धता म्हणजे तेलकटपणा टिकून राहतो। थंडी दिवसात कशी त्वचा आपली कोरडी पडते, तर टिकून राहण्यासाठी आपण तुपाचा आणि तिळाचा वापर केलेला आहे। जिऱ्यामुळं वजन कमी होतं, मोहरीमुळं आपली हाडं बळकट होतात, कांदा मिरची कढीपत्त्यामुळं खिचडीची चव वाढते। ह्यात वापरलेल्या ओव्यामुळं आणि हिंगामुळं ही खिचडी आपली पचायला हलकी होते। आता हे 2 मिनटं आपण छान असं कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। कांदा बघा आता बऱ्यापैकी परतला गेला आहे। त्यामध्ये आता ह्या 1-1 करून सगळ्या भाज्या टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचा सुद्धा तुम्ही ह्यामध्ये उपयोग करू शकता। ह्यामध्ये आता आपण वांग, बटाटा, टोमॅटो आणि हा दुधी भोपळा वापरलेला आहे। तुम्ही ह्यामध्ये वाटाणा, फ्लावर, कोबी, शिमला मिरची कशाचा आपण वापर करू शकताय। ते आता एकसारखं चांगलं भाज्या मऊ होईपर्यंत परतून घेऊया। साधारण आपण 1-3 मिनटं परतल्यानंतर भाज्या बघा कशा
छान मऊ झालेले आहेत. त्यामध्ये टाकूया हे आलं लसूण आणि ह्याबरोबर आपण ही थोडी 1 चमचाभर देठासह बारीक चिरलेली कोथिंबीर परतून घेऊया. हे परतून झाल्यानंतर हे आता भिजवलेलं डाळ तांदूळ आणि ही बाजरी टाकून घेऊया. बघा 1 पॉट मील असं हे आपण म्हणू शकतो ह्या आपल्या खिचडीला, कारण ह्यामध्ये 1 वाटी बाजरीचा उपयोग केलेला आहे, म्हणजे ती एका भाकरीचं काम करते. त्यात आपण डाळ तांदूळ वापरलेला आहे, ते भात आमटीचं काम करतं आणि सगळ्या भाज्या वापरल्यामुळे ही भाजी झाली. ही तुम्ही 1 वाटीभर जरी खाल्लं तरी तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही, वजन कमी होण्यास मदत होणारी अशी ही रेसिपी आपली होणार आहे. बघा आता 1-2-3 मिनटं परतून हे आता एकजीव करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 1 वाटी बाजरी, पाव वाटी डाळ आणि पाव वाटी तांदूळ वापरलेले आहेत, म्हणजे एकूण आपले हे सगळं 1.5 वाटी झाले. भाज्या साधा 2 ते 3 वाट्या होतील, म्हणून आपण ह्या डाळ आणि बाजरी आणि तांदळाच्या चौपट पाणी वापरणार आहे. ह्या 1.5 वाटीसाठी आपण 6 वाट्या पाणी गरम करून घेतले. हे गरम केलेलं पाणी ह्यामध्ये टाकून घेऊया. आता ह्यामध्ये टाकूया हळद, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे, त्याबद्दल सॉरी. आणि ही अर्धा चमचा साखर. हे आणखी एकदा आता एकसारखं चांगलं मिसळून घेऊया. बघा आता ह्या खिचडीमध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची खायची नसेल, कोणाला ॲसिडिटीचा त्रास असतो, त्यांना हिरवी मिरची चालत नाही, तर तुम्ही त्यामध्ये मिरची पावडर ही वापरू शकता. हे आता कुकरचं झाकण बसवून घेतलेलं आहे मी. कुकरच्या नेहमीच मी सांगते त्याप्रमाणे कुकरच्या साईजवर तुम्ही तुमच्या शिट्ट्या किती करायच्या ते ठरवू शकता. हे आता माझा 1.5 लिटरचा कुकर आहे, मी साधारण ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेते. बघा कुकरची आपली आता वाफ गेलेली आहे. ती खिचडी कशी झाली आता बघूया. बघा कशी छान झाली आहे. ही आता आपण सर्व करूया. बघा अशी आपली खिचडी तयार झाली आहे. त्यावर आता हे कोथिंबीर, 1 चमचाभर तूप आणि ही 1 लिंबूची फोड